चला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करायचा आहे. शरद सर, मॅन ऑफ द मॅच. पुढे मॅच लगेच आपण सुरू करतोय. बॅटर चला लगेच चला, आपण एवढा वेळ लावू शकत नाही. मॅच संपल्या आपल्याला लगेच पुढची मॅच सुरू करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला आज या पहिल्या 6 मॅच मधली एकही मॅच शिल्लक ठेवायची नाहीये, कारण ऑल इंडिया ओपन गटासाठी आपण ठराविक टायमिंग दिलेला आहे. त्यामुळे त्यांना जो वेळ दिलाय त्या वेळेच्या अगोदर ती चला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करणार आहोत. अप्रतिम असा खेळ या अगोदरच्या मॅच मध्ये, मॅच क्रमांक 1 मध्ये आजच्या दिवसातील पाहिला. देवगिरी ब्लास्टर या संघाने पुन्हा एकदा इथे विजयश्री खेचून आणलाय. नमस्कार. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये पुन्हा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलीच मॅच इथे संपन्न झाली आणि पहिल्याच मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे आपण प्रदान करणार आहोत. आणि त्यासाठी मी शरद सरांना इथे विनंती करेल, आपल्या शुभास्ये हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रदान करायचा आहे. ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणल्या, ऐन वेळेस जी फटकेबाजी केली आणि मॅचला इथे विजयश्री खेचून आणून दिला, तो खेळाडू ठरतोय वैभव शेट्टे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वैभव यांना मी आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब शरद सरांच्या शुभास्ये, वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचचे इथे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. आकर्षक अशी ट्रॉफी, कॅप, वॉटर बॉटल, त्याचबरोबर अभ्यासक्रम सुरळीत व्हावा यासाठी काही पुस्तकं देखील इथे दिली जात आहेत. त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण इथे प्रदान करतोय. चला शरद सर, आपल्या शुभास्ये हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण इथे प्रदान करतोय. मॅन ऑफ द मॅच वैभव. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे, सचिन ढवळे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रहार प्रीमियर लीग मधील 14व्या पर्वामधील आजच्या या 3ऱ्या दिवसातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव शेट्टे ठरतायत. वेल डन वैभव. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपला देखील राहिला आणि संघाला विजय खेचून आणण्यामध्ये आपलं देखील योगदान चांगलं झालंय. इथे चर्चेला जास्त वेळ खर्च करणार नाही, वेळ मिळेलच मला, परंतु संपूर्ण टीमचा जो परफॉर्मन्स झाला त्याबद्दल एकदाच काय सांगाल? आमची टीम खूप चांगली आहे, कॅप्टन पण चांगला आहे, सगळ्यांना चान्स देतो आणि आमची पूर्ण टीम चांगली खेळते. आता आम्ही 4च्या 4 मॅच या टुर्नामेंटमध्ये जिंकलेल्या आहेत त्या, कारण सगळेजण असे कोणावर डिपेंड आहे, सगळेजण आपले असे आपापला खेळ 100% देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आमची टीम अशी चांगलं कॉम्बिनेशन बसली आहे, त्यामुळे आम्ही पुढे जातो ह्या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच वैभव यांचं आपण ऐकलंय, सगळ्या टीमला चांगला बॉलिंग केलंय आणि पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. वेळ खर्च न करता आपण लगेचच पुढच्या मॅचकडे देखील वळतोय.
जिथे दोन वेगळे संघ आपल्या बरोबरीने इथे खेळण्यासाठी आलेत. अजून एक लीगची मॅच, एक मोठी मॅच आपल्या समोर येते आहे आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय, जिथे आमचे मार्गदर्शक आणि शब्दांचा अगदी सुरेख असा बडीमार करणारे आमचे सहसमालोचक नरेश ढोमे सर आपल्या बरोबरीने जोडले जात आहेत. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ते देखील आपल्या सर्वांचं स्वागत करतील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. बॅटची ग्रीप जर कोणी खेळाडूंनी घेऊन गेला असेल डगआउट मधून, ग्रीपर हा जस ग्रीपर कोणी नेला असेल तर कृपया आणून द्या. डगआउट मधून कोणी ग्रीपर घेतला असेल तर आणून द्या. आहे ठीक आहे, तुम्ही त्या खेळाडूंशी संपर्क करा आणि चैतन्य पवार यांचा ग्रीपर आहे तो पोहोचवा. विजयदुर्ग लायन्स पहिलं षटक इथे पूर्ण झालेले 6 धावा फलकावरती आहेत आणि अजिंक्यतारा स्मॅशर्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स. स्पर्धेमध्ये देवगिरी ब्लास्टर्स असा एक संघ राहिलेला आहे की 4ही सामने त्यांनी ओळीने जिंकलेले आहेत. तर पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे इथे विजयदुर्ग लायन्सला. अजिंक्यतारा स्मॅशर्सला देखील हा सामना जिंकणं महत्त्वाचं असेल, कारण स्पर्धेतल्या टॉप 4 मध्ये त्यांना जर फिक्स करायचं असेल आपला विजय, आपलं स्थान, तर ही मॅच त्यांना जिंकणं गरजेचं आहे. यस, कडक शॉट, चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे, धावा मिळतील 6. षटकार. संघ नायक प्रकाश राठोड यांना आपण बघतोय आणि सलामीला येत संघ नायकानं धमाकेदार सुरुवात केलेली. जबाबदारी मोठी आहे संघ नायका. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, हलकासा पुढे येत चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथं भिरकावून दिले. चांगला प्रयत्न होता, खूप मागून टाकला होता खरं तर हा चेंडू. अनेक गोलंदाज वेगवेगळ्या अशा आयडियाज वापरतात, पण एक आहे, तुम्ही जितकं मागून चेंडू टाकाल तर फलंदाजापर्यंत तो तेवढा उशिरानं पोहोचणार आहे आणि त्यामुळे फलंदाजाला देखील वेळ मिळणार आहे, खूप वेळ मिळणार आहे चेंडू फटका खेळायला. आणि म्हणून बहुतांश आपण पाहतो की गोलंदाज अगदी लाईनवरती, जी आपण पॉपिंग क्रीज म्हणतो, तिथून चेंडू टाकायचा प्रयत्न करतात. फलंदाजाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन चेंडू टाकायचा प्रयत्न करतात. याबरोबर इथे अधिकच्या धावा प्राप्त होणार आहेत, 14 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे विजयदुर्ग लायन्स सलामीची जोडी मैदानामध्ये. शुभंकर आणि प्रकाश राठोड, 14 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. कोणती विकेट अजून गमावलेली नाहीये, चांगली सुरुवात मिळाली, चांगला स्टार्ट मिळालेला आहे आणि हा जो स्टार्ट आहे हा कायमस्वरूपी ठेवणं महत्वाचं असेल. या स्क्वेअर लेगला उचलला चेंडू, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. आरसीबी फॅन्स आहेत तिथे, धावा मिळतील 4. चेंडूची लेंथ लाईन थोडीशी बिघडली की फलंदाज त्याच्यावरती कसा हल्ला चढवतो त्याचं उदाहरण होतंय प्रकाश राठोड, संघनायक.
सर्व खेळाडूंना विनंती आहे किंवा इथे उपस्थित सर्व ऑफिशियल्सलाही विनंती आहे, पुन्हा एकदा मोठा फटका. प्रकाश राठोड ऑन फायर. सीमारेषेला आग लावलेली प्रकाश राठोडनं पाठोपाठ चौकार षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. 22 वरती पोहोचतोय स्कोअर. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली, त्यानंतर 2 धावा मिळाल्या, पुढे 2 चेंडू लागोपाठ सीमारेषेच्या बाहेर फेकलेत. चांगली फलंदाजी. सर्व ऑफिशियल्स आणि सर्व खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण पाण्याच्या बाटल्या इतरत्र फेकून देतोय. आपण जे नाश्त्याचे रॅपर्स असतील किंवा जेवणाचे रॅपर्स असतील ते सुद्धा कुठेही टाकतोय. तर कृपया आपल्या सर्वांसाठी तिथे डस्ट सगळ्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्याचबरोबर काही प्लास्टिकच्या पिशव्या आहेत ठराविक ठिकाणी, सगळीकडेच त्या ठेवलेल्या आहेत. तर आपण तिथे ठेवा. प्रत्येक दोन्ही बाजूनी आपण डस्टबिन तयार केलेले आहेत. प्रत्येक डगआउट्समध्ये 2-2, 3-3 ठिकाणी डस्टबिन्स आहेत. त्यामुळं जिथे डस्टबिन असेल तिथेच कचरा टाका. इतरत्र कुठे कचरा पडलेला असेल तो आपण स्वतः उचला आणि तो डस्टबिन मध्ये टाका. पुन्हा अजून एक चौकार अक्रॉस द बॅट. इथे 4 धावा मिळतील आणि चौकाराबरोबर धावफलक वेगाने पुढे पोहोचेल. 26. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. माफ करा, दुसरं षटक. सर्व खेळाडूंना विनंती आहे, ज्यांची मॅच सुरू आहे त्यांनी डगआउट्स मध्येच बसा आणि तुमचं साहित्य कुठेही टाकू नका. आपल्या साहित्याची आपण काळजी घ्या. पुन्हा आमचं साहित्य हरवलेलं आहे म्हणून सूचना द्यायला लावू नका. आणि ज्यांची मॅच नाही त्या खेळाडूंनी कोणी डगआउट्स मध्ये बसू नका. ज्यांची मॅच आहे तेच डगआउट मध्ये बसतील. इतर खेळाडूंनी डगआउट मध्ये थांबू नका. 7 दिवस सलग स्पर्धेची शिस्त राखणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सचिन ढवळे सर जर आपल्यासाठी एवढं मोठं काम करत असतील तर या स्पर्धेची प्रतिष्ठा उंचावण्याचं काम आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे. या स्पर्धेचा दर्जा जो मोठा आहे तशी या स्पर्धेची शिस्त सुद्धा राखण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि सर्व खेळाडू, सर्व ऑफिशियल्स या सगळ्यांनी काळजी घ्या. विजयदुर्ग लाईन्स 26 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरा षटक अर्थात टेप बॉल ओव्हर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू. यावेळेस फलंदाज शुभंकर होता डाव्या हाताचा. समोर फार मोठी संधी मिळाली नाही शुभंकरला. या अगोदर फक्त 1 बॉल तो खेळला होता, तिथे धावा काढल्या होत्या त्याने. इथे मात्र डॉट बॉल आहे. टेप बॉल ओव्हर अर्थात ISPL बॉल ओव्हर. तिसरं षटक. प्रत्येक इनिंग मध्ये तिसरं षटक हे ISPL बॉल आहे. फटका फसलेला आहे. कॅच मात्र होणार नाहीये. फॉलो थ्रू थांबून परत मागे चेंडूच्या खाली पोहोचणं थोडंसं कठीण होतं. इथे कॅच धावबाची देखील संधी होती, ती सुद्धा गमावली. 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या षटकामध्ये 28 धावा फलकावरती आहेत विजयदुर्ग लायन्स. ISPL बॉल ओव्हर. फटका फसलेला होता. कॅच होणं अपेक्षित होतं तिथे गोलंदाज किशोर लवटेकडून, पण तिथे कॅच सुटल्यानंतर डीप मध्ये होता. लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक तो पोहोचेपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथे धावबाची संधी होती, मात्र ती संधी सुद्धा स्वीकारता आलेली नाहीये. किशोर लवटे चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतो, विशेषतः मुवमेंट चांगली मिळवतो, स्विंग चांगला मिळवतो चेंडूला. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी इन स्विंगर आहेत हे चेंडू, आतमध्ये येणारे चेंडू आहेत. अनेक वेळा आम्ही बघतो की डाव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर जाणारे चेंडू टाकले जातात, त्याच्यासाठी ऑफ ब्रेक चेंडू टाकले जातात, आउट्स इन स्विंगर टाकले जातात. पण इथे तसं नाहीये, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे असेल. 1 धाव लॉंगॉन वरून येणार आहे. फलकावरती धावांची संख्या वाढते 29. तिसरं षटक सुरू असताना विजयदुर्ग लायन्स.
उंच फटका परत एकदा क्षेत्ररक्षक खाली असेल आणि पहिला फलंदाज बाद. संघ नायक प्रकाश राठोड इथे बाद होणारे मोठा धक्का आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावा. खूप चांगल्या लय मध्ये होता आज प्रकाश, मात्र पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये वरची कड टायमिंग प्रॉपर करू शकला नव्हता. लॉंग ऑन कॅच पकडलेला आहे. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. पोझिशन मध्ये निश्चित आला नाही लवकर, पण स्लोवर जे गती कमी होती बॉलची आणि त्याचमुळेच टायमिंग करणं थोडंसं प्रकाशला कठीण गेलेलं आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांना अप्रतिम कॅच तिथे पकडला. पहिला धक्का विजयदुर्ग लायन्सला. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर इम्पॅक्ट, येस, इम्पॅक्ट करण्यात आलेला आहे. कोणाला इम्पॅक्ट केले? जीवन. फलंदाज विनोद कुंभार आणि गोलंदाज सुयोग रसाळ. गोलंदाज सुयोग, विनोद कुंभार. तर मला वाटतं जीवनला इन केले का? इम्पॅक्ट प्लेअरचा जो नियम आहे तो ॲज अ म्हणजे IPL मध्ये जसा वापरला जातो तसाच्या तसा आपण वापरतोय. त्याच्यामध्ये कुठेही प्रकारे वेगळा चेंज नाहीये. त्यामुळे तुम्ही कोणत्याही इनिंग मध्ये इम्पॅक्ट करू शकता, पण एकदा इम्पॅक्ट केला की मग त्याच प्लेअर बरोबर तुम्हाला जायचंय. पुन्हा अगोदरचा प्लेअर तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये आणता येणार नाही. त्यामुळे इम्पॅक्ट करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या डावात फलंदाजी करत असता तिथे इम्पॅक्ट करू शकता, पण त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पुन्हा तुमचा पहिला खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आणता येणार नाही. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या ह्या ट्रॉफीज आहेत. सुंदर डिझाईन केलेल्या ट्रॉफी, त्याच्याबरोबर टेप बॉल देखील बाजूला दिसतोय. हा बॉल कसा आहे तर एका बाजूला टेनिस बॉल आहे, एका बाजूला रबरी बॉल आहे. वजन थोडं जास्त आहे, त्यामुळे एकदम तुम्हाला बनाना स्विंग मिळणार नाही या चेंडूवरती. पण जो स्विंग मिळतोय गोलंदाजांनी तो स्विंग मिळवायचा आहे. आपण लेदर बॉल बघतो, लेदर बॉलला एका बाजूने चकाकी ठेवून तो बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजांकडून. त्या प्रकारे या बॉलवरती सुद्धा तुम्ही काही प्रयोग करू शकता. इथे बाहेरची कड नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालेला आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विनोद कुंभारचा, फसलेला आहे. 2 चेंडूमध्ये धावा नाही. सुयोग रसाळ अप्रतिम गोलंदाजी करत पुढे येतोय. विजयदुर्ग लायन्स मात्र 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस, पंच होता इथे. आता चेंडू थोडासा आतमध्ये होता तो आणि कक्षेत होता, कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. इथे मिळत आहेत धावा 4. 34 वर 1 विजयदुर्ग लायन्स चौथ्या षटकामध्ये. मिड विकेटला उचलण्याचा प्रयत्न जरूर. तिथे एकच धाव येऊ शकते. सुयोग रसाळचं हे षटक जरूर किफायतशीर आहे. सलगपणे मोठे फटके नाही सुयोगनं खेळू दिलेले. एक चौकार आल्यानंतर सुद्धा फलंदाजांना पुन्हा एकदा सीमित ठेवलंय, मर्यादित ठेवलेलं आहे. 35 धावा चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर 62 आहे. अशा पद्धतीने 9.13च्या सरासरीने सुरू राहिले तर 62 पर्यंत पोहोचतील. यस, जरूर सुंदर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह म्हणतो आपण चेंडूला. अशा फटक्यांना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे समोर. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. विजयदुर्ग लायन 36 धावा 1 गडी बाद. शुभंकर सलामीचा फलंदाज, विनोद कुमार 3ऱ्या क्रमांकावरती. दोघेही 6 आणि 5 वरती फलंदाजी करतायत आणि 4 षटक संपलेली आहेत. 3 षटक अजून शिल्लक आहेत या डावातली.
कट करण्याचा प्रयत्न केला पण एकच धाव तिथे अपेक्षित असू शकते. दुसऱ्या धावेची प्रयत्नही होणार नाहीये. 37 वरती 1 विजय दुर्ग लायन्स. संमिश्र फलंदाजी आहे, फारसं आक्रमण गोलंदाजांनी अजून करू दिलेलं नाहीये. प्रत्येक टीमला स्पर्धेमध्ये 5 मॅच मिळणार आहे. 6 संघांचा एक ग्रुप आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 6 संघ असल्यामुळं टॉप 4 वरच्या 4 क्रमांकाचे संघ हे सुपर 8 मध्ये येणार आहेत. त्यामुळं आज आणि उद्या या सगळ्या मॅचेस साखळीच्या मॅचेस संपणार आहेत. आज 6 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. उद्या पुन्हा 6 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत आणि पूर्ण 7 षटकांच्या मॅचेस करण्याचा प्रयत्न आहे. सकाळी 8 वाजता मॅच सुरू होणं अपेक्षित असतं, मात्र आज 8:30 नंतर पहिला बॉल पडलेला आहे. अर्धा तास आपण उशिराने आहोत, त्यामुळं पुढे सामने देखील तेवढं उशिराने जातात. तर तो वेळ कव्हर करणं गरजेचं. त्यासाठी येणाऱ्या संघांना सुद्धा आमच्या सूचना आहेत की आपण एकदा मॅच संपली की मैदानामध्ये खेळणारे दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेच मैदानामध्ये जा. मॅच संपायला काही धावा शिल्लक आहे, 10-1 धावा शिल्लक आहेत. मॅच संपायला एखादी ओव्हर शिल्लक आहे, तर पुढे खेळणाऱ्या दोन्ही संघांनी डगआउट्समध्ये या आणि तिथून लगेच मैदानामध्ये जा. तो वेळ आपण वाचूया. ओ हो, लेंथ बॉल, यॉर्कर चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज दुसरा इथे होणारे बाद. शुभंकर सलामीचा फलंदाज बाद. 5व्या षटकामध्ये हे दुसरं यश. 38 वरती 2 विजय दुर्ग लायन्स. तर ज्या गोष्टींची आपण चर्चा करत होतो की वेळ वाचवणं का गरजेचं आहे. तुम्ही कदाचित दिवसभरामध्ये एखाद्या दुसऱ्या मॅचेससाठी खेळायला मैदानामध्ये उतरत असाल, परंतु आपले जे कॅमेरामन आहेत ते सकाळी 7:30 वाजता इथे आलेले असतात. त्याच्यानंतर ते दिवसभर त्यांचं काम सुरू असतं, रात्रभर त्यांचं काम सुरू असतं. रात्री 1-1:30 वाजता मॅच संपते. 7 वाजता इथे आलेले. म्हणजे विचार करा की 1:30 वाजता ते इथून पॅकअप करून जातात. घरी पोहोचायला 2-2:30 होत असतील. त्याच्यानंतर पुन्हा 4-4:30ला उठायचे, त्यांना आवरून पुन्हा निघायचे आणि 7 वाजता इथे पोहोचायचे. सलग 7 दिवस आपल्यासाठी ही मंडळी सेवा करत असतात. त्यामुळं त्यांना थोडीशी अधिकची झोप मिळाली तर ते अधिक चांगलं काम पुढे करू शकतील. तर थोडंसं त्यांच्यासाठी आपण वेळ वाचूया आणि लवकर लवकर आपल्या मॅचेस निर्धारित वेळेमध्ये संपन्न करूयात. खूप चांगलं खेळा तुम्ही. तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही आहोत. त्याचबरोबर तुम्हाला चांगलं प्रक्षेपण तुमचं ब्रॉडकास्टिंग यूट्यूबच्या माध्यमातून करण्यासाठी आमचे कॅमेरामन सुद्धा आपले कटिबद्ध आहेत. तुमच्या चांगल्या खेळाला जरूर सातत्यानं प्रथम स्पोर्ट्स मीडिया रील्सच्या माध्यमातून इतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते प्रसिद्ध करतायत. त्यामुळे शिस्त आणि प्रतिष्ठा या 2 गोष्टींची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. वाह, चांगला प्रयत्न. इथे पहिलाच मोठा फटका. सीमारेषेच्या बाहेर चेंडू. धावा मिळतील. यस, 4 का 6 धावा 4 आहेत. ऑफिशियल्स अंपायर्स देखील आपण बघतो की पहिल्या बॉल पासून ते ऍक्शन मोड वरती असतात शेवटच्या बॉल पर्यंत. 16, 16, 17, 18 तास या मंडळींनी रात्री काम केलेले, काल काम केलेले आणि पुन्हा आपल्यासाठी उपस्थित आहे सकाळी. 43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. सौरभ घोडके आणि विनोद कुंभार जोडी मैदानामध्ये. 2 षटकं शिल्लक आहेत. तर या गुड लेंथ वरती स्लॉट मध्ये टाकला जातोय. पण काय होतं टेनिस बॉल मध्ये, जो स्लॉट मध्ये चेंडू म्हणजे काय, त्याला बाउन्स मिळतो जास्त आणि थोडंसं गवत आहे आज खेळपट्टीवरती, त्याचा फायदा होणार आहे. काल देखील एक्स्ट्रा बाउन्स बघितला होता, आज सुद्धा एक्स्ट्रा बाउन्स दिसतोय खेळपट्टीवरती. सुनील गोराड गोलंदाज, अजिंक्य तारा स्मॅशर्स.
दुसरं षटक आहे सुनील गोराडचं. या अगोदरही षटक प्रभावी ठरलेलं आहे. थोडासा पुढे होता यावेळेस हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही पकडू शकत कॅच. जीवदान इथे प्राप्त होईल फलंदाजांना. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक सुरू झालेलं आहे. पुन्हा मोठा फटका आहे, पुन्हा होईल कॅच. तिथेच फलंदाज होतोय बाद. अगोदरचा ड्रॉप होता, मला वाटतं तो अधिक सोपा ड्रॉप होता, त्याच्यापेक्षा अधिक अवघड सक्सेस केलेला आहे क्षेत्ररक्षकानं. विकेट जरूर येईल सुनील गोराडला. चांगली गोलंदाजी राहिलेली ओव्हरऑल स्पर्धेमध्ये सुनील गोराडची. त्याच्या कामगिरीवरती देखील प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न आपण करूया. गोलंदाजीमध्ये सुनील गोराड 3 इनिंग मधून 3 विकेट त्याने काढलेल्या आहेत. 9.50ची इकॉनॉमी होती. किशोर लवटेनं अधिक चांगल्या इकॉनॉमीने गोलंदाजी केलेली आहे. 8ची इकॉनॉमी त्याच्याकडे आहे. तर सुयोग रसाळकडं 11.33, तर अमोल गहेरावकडं 13 आणि नितीन मांडवेकडं 10.97. इकॉनॉमीला महत्व आहे. T20 क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये इकॉनॉमी महत्वाची आहे. तसं फलंदाज कुठे ओळखायचा, त्याचा स्ट्राईक रेटने ओळखायचा. त्याने किती स्ट्राईक रेटने धावा काढलेल्या आहेत, तो किती बॉल खेळलाय, किती मॅच खेळलाय याला महत्व नाही. त्याने किती स्ट्राईक रेटने धावा काढलेला आहे, तो स्ट्राईक रेट मोजला जातो. आणि गोलंदाजांची इकॉनॉमी मोजली जाते. एका षटकामध्ये त्याने किती धावा खर्च केलेल्या आहेत. तो जर टेस्ट क्रिकेटमध्ये असेल तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा ॲव्हरेज मोजला जातो, म्हणजे किती धावांमध्ये त्याने किती विकेट काढलेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये देखील इकॉनॉमी महत्वाची असते. लिमिटेड ओव्हर्समध्ये की किती षटकांमध्ये त्याने किती कमी धावा खर्च केलेल्या आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, मिड विकेट, खाली पोहोचतोय, वाह सुंदर कॅच. आणि अजून एक फलंदाज बाद. 4था धक्का विजय दुर्ग लायन्स. 44 लॉस ऑफ 4. आणि स्ट्राईक रेट हा फक्त क्रिकेटमध्येच मोजला जात होता का, तर निश्चित नाही. इतिहासामध्ये तुम्ही जर काही डोकावून बघितलं तर, जर तुम्ही कधी प्रतापगडावरती गेलात तर प्रतापगड पायथ्याशी जे म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये गेलात तर तुम्हाला तिथे एक तलवार दिसेल आणि त्या तलवारीवरती स्टार्स आहेत. जवळपास मला वाटते 7 स्टार्स एका तलवारीवरती आहेत आणि तो त्या तलवारीचा स्ट्राईक रेट आहे. एका युद्धामध्ये जर तलवारीने जर 100 शत्रूचे सैनिक कापून काढले तर 1 स्टार काढला जायचा. आणि ती तलवार हंबीर मामा मोहिते यांची असावी असा एक अंदाज आहे. अजून त्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. 7 स्टार त्याच्यावरती आहे, तर 700 गनिम कापून काढलेली तलवार आहे. हा स्ट्राईक रेट आहे. या स्लोवर वन केला होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र फसलेला प्रयत्न आहे. नितीन मांडवे प्रभावी गोलंदाजी. दुसरं षटक सुरू झालेले. पहिल्या षटकामध्ये 7 धावा नितीन मांडवेकडून आल्या होत्या. या षटकामध्ये डॉट डिलिव्हरीने सुरुवात केली. डेथ ओव्हरमध्ये नितीन मांडवे. विजयदुर्ग लाईन 44 4 गड्याच्या मोबदल्यात. सौरभ घोडके समोर विशाल पडवळ नॉन स्ट्राईक एंडला. आणि पुन्हा एकदा मोठा स्कोर विजयदुर्गकडून अपेक्षित होता, तर त्यांच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केलेली आहे. एक मात्र प्रकाश राठोड होता की ज्यानं आक्रमक सुरुवात केली होती, पण तो मोठी इनिंग नाही खेळू शकला, लवकर बाद झाला. सातत्यानं मोठे फटके जर येत असतील तर मोठ्या फटक्यांना तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, त्यामुळे एखादा फटका फसतो आणि तेच झालं प्रकाश राठोडच्या बाबतीमध्ये. लेंथ बॉल, पुन्हा निर्धाव, लागोपाठचा तिसरा बॉल डॉट. विजय दुर्ग लायन्स मात्र 44 4 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 3 चेंडू या डावातले शिल्लक आहे. विजय दुर्ग
उंच फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही पोहोचू शकत. 6 धावा. षटकार आहे. पन्नास धावा अर्धशतक पूर्ण होणाऱ्या विजयदुर्ग लायनसाठी 7.50च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. तर फुल टॉस होता. टप्पा चुकला होता तिथे नितीन मांडवेचा आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला होता. अगदी सरळ ठोकला होता हा फटका. पुन्हा उंच मात्र क्षेत्ररक्षक तिथे. दोघांच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. 54. 54 रन्स ऑन बोर्ड. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये या 54 आहेत. 7व्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नितीन मांडवे 10 धावा खर्च झाल्या त्या षटकामध्ये. एक चौकार आलेला आहे. पुन्हा फुलटॉस होता. 2 फुलटॉस. दोन्ही चेंडू फसले होते आणि त्यामुळेच या धावा मोठ्या आलेल्या आहेत. तर बघूया शेवटचा चेंडू. या डावातला शेवटचा चेंडू आहे आणि काय करतोय फलंदाज. वरची कड आहे. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. एक धाव. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि बाद होणार आहे तो. तर एकच धाव इथे पूर्ण होईल. एका धावेबरोबर फलकावरती धावा 54 आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संमिश्र राहिली फलंदाजी. मोठा स्कोर उभा राहिलेला नाहीये. त्यामुळं या लो स्कोअर मध्ये मोठी फाईट अपेक्षित असेल इथे सामना जिंकण्यासाठी. आणि कसा प्रयत्न होईल विजयदुर्गकडून हे बघणं निश्चित रोमांचक असेल. तर दुसऱ्या बाजूला पाहायचंय निश्चित अजिंक्यतारासाठी 55 धावांचं माफक लक्ष मिळालेलं आहे. नितीन मांडवे आणि त्यांचे सहकारी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 3 पैकी 2 सामने त्याने जिंकलेले आहेत. त्यामुळे या लढतीमध्ये मला वाटतंय फेवरिट टीम असेल ती अर्थातच अजिंक्यतारा. पण विजयदुर्ग कशी लढत देत आहेत. प्रकाश राठोड या सगळ्या खेळाडूंमध्ये विजयाची विजुगुषू वृत्ती कशी निर्माण करतो ते बघूया. प्रकाश राठोडच्या 13 चेंडूमध्ये 23, विनोद कुंभारच्या 10, सौरभ घोडकेच्या 13 आणि त्यामुळंच 55 राहिल्यात फलकावरती. गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलपासून कंट्रोल ठेवला होता आणि त्याचा परिणाम देखील इथे दिसलेला आहे. 54 वरतीच राहिलेले आहेत. सुनील गोराडच्या 2 षटकामध्ये 7 कमालीची गोलंदाजी. 2 विकेट देखील त्याला मिळाल्या. अमोल गहेरावच्या 20 धावा थोडासा एक्सपेन्सिव्ह होता. पण त्यानंतर इतर सगळ्या गोलंदाजांनी चांगल्या धावा रोखलेल्या आहेत. किशोर लवटेनं फक्त 3 खर्च केल्या. सुयोग रसाळनं 7 खर्च केल्या आणि परिणाम आहे फलकावरती धावा मात्र 55. 56 धावांचं लक्ष आहे अजिंक्यतारा स्मॅशर समोर. कठीण असेल की अवघड असेल आपण बघूया. तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे यानंतरची लढत असेल. सिंहगड कॅपिटल शिवनेरी पलटण. सिंहगड कॅपिटल आणि शिवनेरी पलटण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉपसाठी उपस्थित राहा. चला फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला विनंती आहे. आपल्याला वेळ वाचवायचा ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ही जी स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी फार महत्वाची आहे आणि महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला महत्वपूर्ण कामगिरी अशीच करायची जी आयोजकांना इथे फार फायदेशीर ठरेल. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी इथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की त्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळण्याचा जो आनंद आहे तो वेळेमध्ये घ्यायचा आहे. 54 धाव्यांचा पाठलाग आहे आणि पुढील मॅचचा टॉस देखील आपण इथे संपन्न करणार आहोत. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत नरेश ढोमे सर. आणि पुढील मॅचसाठी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. टॉस लगेच संपन्न केला जाईल. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो याच्या मागचं कारण आहे की वेळ वाचला पाहिजे आणि प्रत्येक मॅचसाठी सुरू होताना आपण वेळ जास्त खर्च करतोय. तब्बल 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. 7-7 ओव्हरच्या मॅच आहेत. आपण एकही ओव्हर कमी केलेली नाहीये.
याचा अर्थ खेळाडूंनी सहकार्य करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस इथे होतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत नरेश डोमे सर. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. बॉलिंग सर. तू थांब तिथं जय. तू थांबा तिथं. चप्पल नव्हता का सर? मार मार मार. पहिले षटक इथे सुरू आहे आणि धावसंख्या देखील आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे मात्र लाजवाब आहेत. बाउंड्री लाईनच्या लगोलग पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला पळतच राहायचंय. पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. पंचांनी कळवलं होतं का 4 आहेत ते, तुम्ही पळाले नाहीत तिथे. बरोबर रित्या चेंडू अडवला गेलाय. इथून स्पष्टपणे दिसतंय योग्य पद्धतीने चेंडू अडवला, परंतु इथे बॅटरची चूक आहे. पंचांनी इथे निर्णय द्यायच्या अगोदर जर स्वतःच्या मनाने निर्णय घेतला तर अशा प्रकारचा धोका होतो. बाउंड्री लाईनच्या लगोलग पण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं असेल. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. मी ऑपरेटर यांना विनंती करेल पुन्हा एकदा ते ऍक्शन रिप्ले दाखवा स्क्रीनवरती की कशा पद्धतीने इथे क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी केली.
प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या दिवसातील अत्यंत महत्त्वाची मॅच सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध शिवनेरी पलटण या दोन संघामध्ये सामना होतोय. नाणेफेक प्रसंगी आपल्या समेत उपस्थित आता आहे सचिन ढवळे फाउंडेशनचे सहकारी सन्माननीय शरद दाऊड सर. स्वागत करतो आणि जाऊयात लगेचच टॉसकडे. इथे सरांच्या हातात कॉईन आहे आणि कॉल करणार आहे सिंहगड कॅपिटलचे संघ नायक. अकॅडमी हा त्यांचा कॉल आहे आणि आलेला आहे अकॅडमी. तर टॉस जिंकलेला आहे सिंहगड कॅपिटल्सने. आपण निश्चित प्रकारे जाणून घेऊ त्यांचा निर्णय काय असेल. सर काय निर्णय घ्याल? फील्ड घेतोय सर आम्ही पहिल्यांदा. शिवनेरी पलटण समोर खेळायचं आहे. ही टीम देखील मजबूत आहे. आज कुठल्या स्ट्रॅटेजीवरती विशेष भर असेल? सरांबरोबर आमची पहिली मॅच लीगची आणि सरांची टीम पण चांगली आहे आणि आम्हाला मस्ट विन आहे, त्यांना पण मस्ट विन आहे, त्यामुळे 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. फलंदाजी करायची आहे आणि आज कसं बघता या मॅचकडे सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध? महत्त्वाचा सामना आहे, कारण मस्ट विनच आहे. आम्हाला दोन्ही मॅच जिंकण्याचे आहेत जर क्वार्टर फायनल आम्हाला क्वालिफाय करायचं आहे. पहिल्यांदा बॅटिंग आली त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर करून त्यांच्यावर प्रेशर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ड्रेसिंग रूम काय सांगतो? कसं वातावरण असतं तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये? पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे आमच्या सध्या टीममध्ये. असं काही नाही लोड घेतलं, कारण की अजून सुद्धा क्वालिफाय करण्यासाठी जे सूत्र आहे ते आमच्याच हातात आहे. अजून आम्ही कोणावर डिपेंड नाही की बाबा यांना हरवावं असे. त्यामुळे पॉझिटिव्ह वातावरण आहे. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे सिंहगड कॅपिटल्सनं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर प्रत्यक्षात ही मॅच सुरू होईल. दरम्यान मैदानामध्ये सामना सुरू आहे. तिथे देखील मोठं घमासान आहे. समालोचन कक्षामधून आस्वाद घेऊ आपण. स्वागत करतो शैलेश निवगुणे सरांचं. थँक्यू. धन्यवाद. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा आतापर्यंत झाल्यात. नुकतं ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय, ज्यांचं स्वप्न ज्यांचं कष्ट हे सत्यात उतरवलंय आणि ज्यांच्या माध्यमातून एवढा मोठा ह्या क्रिकेटचा इतिहास ज्यांच्या माध्यमातून लिहिला गेलाय ते माननीय सन्माननीय सचिन ढवळे सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 14व्या वर्षामध्ये देखील ही यशस्वी स्पर्धा अविरत सुरू आहे आणि त्यांच्या स्पर्धेचे शिल्पकार स्वतः सचिन ढवळे सर देखील आपल्याला मैदानामध्ये खेळताना दोन्ही दिवस पाहायला मिळालेत आणि आज देखील तो लीग फॉर्मॅटमधील काही मॅचेस खेळताना आपल्याला ते पाहायला मिळतीलच. हे क्रिकेटचं चांगलं जाणकार व्यक्तिमत्व आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असू द्यात, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, अगदी त्या क्षेत्रामध्ये देखील नाविन्यपूर्ण कामगिरी सचिन ढवळे सरांनी केलेली आहे. मॅचकडे आपण वळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय ते देखील दुर्दैवीरित्या, परंतु ही जोडी जी मैदानामध्ये आहे, एका बाजूने वीरेंद्र आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नितीन मांडवे, या दोन्ही बॅटरवरची जी जबाबदारी योग्य पद्धतीने इथे पेळतायत. धावसंख्येमध्ये 4 धावेंची वाढ धावसंख्या होते ती 20. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावेंचं एक मापक आव्हान आहे. आतापर्यंत आपण बघितलं असेल अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाने एकही मॅच गमावलेली नाही आहे आणि प्रामुख्याने नितीन मांडवे संघाचे जे प्रतिनिधी आहेत, संघाचे जे कर्णधार आहेत, संघाचं जे प्रतिनिधित्व त्यांनी आतापर्यंत योग्य पद्धतीने पेललं आहे. 2 मॅचमध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ते झालेले आहेत. ही तिसरी मॅच ते मैदानामध्ये खेळत आहेत आणि या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. मग ती गोलंदाजी असू द्या, फिल्डिंग असू द्या, कर्तृत्व असू द्यात, नेतृत्व असू द्यात आणि त्याचबरोबरीने या संघाला विजयीच्या दिशेने घेऊन जाण्याची कामगिरी असू द्यात, योग्य पद्धतीने नितीन यांनी केली आहे. इथे देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, खोलवट टप्प्याचा बॉल, सरळ यष्टांचा घेतलेला वेध, दांडी होईल गुल, विकेट. कसं गोलंदाजाची शैली इथे तपासली जाणार आहे. यासाठी पंचांचा कॉल आहे का बॅटिंग टीमचा आहे? पंचांचा कॉल आहे. पंचांचा इथे कॉल आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि त्यानंतर गोलंदाजीची शैली योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. पुन्हा एकदा आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या वॉर रूम मध्ये जातोय, जिथे टेक्निशियन्स तिसऱ्या पंचांचं काम अगदी सोप्या पद्धतीने इथे पूर्ण करून देतील. टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मंगेश मते आहेत आणि त्याचबरोबरीने तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर देखील आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर
आणि त्यानंतर योग्य तो निर्णय, ती पारदर्शकता प्रामुख्याने प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. सर्वाधिक आपण म्हणतो ना की प्रचलित आणि सर्वाधिक सुरेख अशी वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातंय. तिसरे पंच बारकाईने इथे पाहून घेतील आणि इट्स अ नो बॉल येतोय. इट्स अ नो बॉल. फेकी गोलंदाजी आहे हे स्पष्टपणे मात्र दिसून आलंय. याचा अर्थ बॅटर इथे बाद नसेल, परंतु गोलंदाजाला इथे धोका होतोय. या मॅच मध्ये त्यांना गोलंदाजी करता येणार नाहीये. बघा या स्पर्धेमध्ये हा एक नियम देखील प्रामुख्याने नमूद करण्यात आलेला आहे की जर एखादा गोलंदाज पहिल्या मॅच मध्ये किंवा एखाद्या मॅच मध्ये त्याच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलं, जर तिथे त्यांच्या शैलीवरती नो बॉल कळवण्यात आला तर त्यांना दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग करता येते. परंतु जर इथे पंचांनी नो बॉल जर दिला, संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. देखील गोलंदाजांना इथे बदली करण्यात येत आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय हर्ष काळे. फ्रीडचा बॉल इथे देखील ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे परंतु ती संधी देखील गमावली जाते. चांगला झेल टिपला परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि या फ्रीडच्या बॉलवरती प्रहार जरी केला आणि जरी बॅटर तिथे झेलबाद असेल तरी त्यांना बाद, कारण हा फ्रीडचा बॉल आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय, गॅप मध्ये आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल देखील केलाय. हा येतोय एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावेंसाठी. बघा ज्याप्रमाणे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ते पाहू शकता. वीरेंद्र कशा प्रकारे इथे खेळतायत, अगदी सुरेखरित्या. उंच पुरे बॅटर आहेत, उंचीचा फायदा होतोय आणि ज्यावेळेस तुम्ही आखूड टप्प्याची गोलंदाजी या खेळपट्टीवरती करताय ना, उंच पुऱ्या बॅटरला हे फटके खेळणं थोडस सोपं जात आहे. 27 धावा पर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे, अजूनही 27 करायच्या आहेत. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल, इथे मात्र झेल टिपला जाईल. आता इथे विकेटचं पतन होत आहे. वीरेंद्र इथे होतील झेल बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेखरित्या चौकाराचं इथे मात्र उक्त वसूल केलंय गोलंदाजांनी. खुलवट टप्प्याचा बॉल उडवून खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये धाडण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक बरोबर तिथे तैनात. थोडीशी वाईडिश आहेत, मिडॉन मध्ये तैनात आहेत आणि अगदी वेगात जाऊन त्या चेंडूवरती ताबा मिळवला, विकेट मिळवली. ज्या बॅटरने इथे चौकार खेळ. चला ना, नवीन बॅटर कोण आहेत? एवढा वेळ तुम्हाला मिळत नाही, एवढा वेळ मी बघितलंय का? बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटर येईल तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाणं फार गरजेचं आहे. तुम्ही फार वेळ लावू नका प्लीज. आपल्याला ही विनंती नाही, ही ताकीद आहे आणि या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते की तुम्हाला थोडंसं स्पीडअप करायचंच आहे. प्रत्येक ओव्हरला किंवा प्रत्येक बॉलला तुम्हाला सर्वांना गोळा होता येणार नाही. विकेट गेल्यानंतर देखील 30 सर्कलच्या बाहेर आतला बॅटर येत नाही तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये त्यांना क्रॉस करायचंय. तुमची बॅटिंग ऑर्डर पहिलीच पाहिजे की हा बाद झाल्यानंतर या सिच्युएशनला हाच बॅटर गेला पाहिजे. हा वेळ वाचवा, प्रामुख्याने तुम्हाला ताकीद आहे. दोन्ही कॅप्टननी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नक्की वेळेचं बंधन काय आणि त्यामध्ये कसं खेळायचंय. पुढचा बॉल, हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश होतोय फाईन लेगच्या दिशेने. थोडीशी पडझड चेंडू अडवताना झाली आहे. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती तिसरीचा देखील प्रयत्न झालाय. गरज नसताना केलेली फेकाफेक. आयुष्याने क्रिकेटमध्ये याच गोष्टी साम्य आहेत. आयुष्यामध्ये देखील नुसतीच फेकाफेक करून चालत नाही आणि क्रिकेटमध्ये देखील
इकडचा तीन चेंडू तिकडे गरज नसताना जर फेकी केली तर मात्र अतिरिक्त धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा झाल्यात. येणारे अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावींची गरज आहे. 30 चेंडू आणि 26 धावींची गरज आहे. 56 धावेंचा पाठलाग आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 5.20 आहे. चला गोलंदाज कोण आहेत पटकन आपली जागा घ्या. अजिबात वेळ खर्च करू नका. जरी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी दिला असेल त्यामुळे तुम्ही इथं 30 मिनिटं जरी खर्च झाली एखादी पेनल्टी बसली तरी चालेल असं म्हणून चालणार नाही. मला थोडीशी घाई करावी लागेल. थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर आणि या टेप बॉलची जबाबदारी गोलंदाज शुभंकर यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. वरती शुभंकर शुभंकर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला थोडस स्पीडअप करा. ओव्हर झाल्यानंतर एवढा वेळ खर्च करता येणार नाही ही तुम्हाला ताकीद आहे. मी वारंवार या गोष्टीची तुम्हाला माहिती देतोय. काल एक मॅच राहिलेली आहे. आज कुठलीही मॅच राहणार नाही याची काळजी घ्या. पुढचा बॉल पहिल्या खूप टप्प्याचा. इथे बॅटरच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ झालाय. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. व्हाईट +1. या 2 धावा इथे केल्या जातात. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32 झाली आहे. व्हाईट +1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. अजूनही 24 धावेंची गरज. 30 चेंडू आणि 24 धावा. सामना तसं बघायला गेलं तर अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाच्या बाजूने थोडासा झुकतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे येतील. चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल मिळते. संख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा झाल्यात. म्हणावा तसा प्रहार या चेंडूवरती करता आला नाही आणि या मैदानामध्ये धावा आहेत. मी कालचा दिवस देखील संध्याकाळचं सत्र बघितलं असेल. 100 पार धावसंख्या गेलेली आहे. त्यामुळे या मैदानामध्ये धावा आहेत. अंदाजांना मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील आणि इथे देखील आपण पाहतोय प्रहार केलाय आणि बॉल देखील पाठवून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे सागर यांच्या पाठमधून हा येतोय एक भेदक मारा करणारा षटकार 6 धावेंसाठी. सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता षटकार कशा पद्धतीने इथे खेळण्यात आला. टेबलच्या षटकामध्ये अशा प्रकारचा प्रहार म्हणजे टायमिंग आणि ताकद एक चांगला समन्वय या प्रहारावरती पाहायला मिळाला. ISPL बॉल ओव्हर इथे सुरू आहे आणि त्यावरती केलेला प्रहार षटकारासाठी 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 39 धावा झाल्यात. 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका इथे खेळला जातोय सागर यांच्या बॅट मधून. सागर राजकर. पुढचा बॉल. इथे देखील बॅटची एज आणि ही चर्चा इथे मैदानाच्या बाहेर देखील सुरू होती. सचिन सरांनी इथे कळवलं की सागर मार रहा है परंतु सागर मात्र इथे बाद होत आहेत. विकेटचं पतन होत आहे. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. हा बॅक टू द पॅव्हेलियन आहे. मोठा धक्का बसतोय. जो षटकार मारणारा बॅटर आहे तो मात्र इथे बाद होतोय. ISPL ओव्हर इथे सुरू आहे. टेप बॉल ओव्हर. यामध्ये विकेट्सही आली आहे आणि धावाही आल्या आहेत. संमिश्र स्वरूपाचं षटक हे अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघासाठी देखील आहे. शुभंकर आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू योग्य पद्धतीने हाताळले गेलेत. त्यामध्ये व्हाईट +1 अशा 2. त्यानंतर षटकार 1 सिंगल तर 1 विकेट. जे एकंदरीत आपण पाहिलं असेल 9 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. नवीन बॅटर आल्या आल्या हलक्या हाताने चेंडूला खेळून काढतायत. ढकलून देत आहेत सुनील.
सुनील गरड इथे आपण पाहतोय नवीन बॅटर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं बॅटची ती मोठी एज आणि यष्ट्यांच्या मागे मात्र चांगलं कलेक्शन. क्लोज मध्ये जाऊन चेंडू विसावला आणि विकेटचं पतन इथे मात्र सागर यांचं पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 40. अजूनही 16 धावींची गरज आहे आणि चेंडू जर आपण पाहिले तर 26 आहेत. 26 चेंडूंमध्ये 16 धावा विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा इथे स्विच हिटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे क्रमांक 4 नितीन इथे होतील बाद. चुकीचं शॉट सिलेक्शन आहे कारण आता चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत त्यामुळे तुम्हाला सिंगल डबल मध्ये देखील धावा बनवणं हे गरजेचं होतं. परंतु ऐन वेळेस कॅप्टन इथे जे बाद होत आहेत इथून देखील पलटवार होऊ शकतो कारण 25 चेंडूंमध्ये 16 धावा. 4 इथे 3 विकेट 4 विकेट इथे गमावलेल्या आहेत आणि इथे जर का विकेट प्राप्त केल्या तर मात्र इथे काही होऊ शकतं. अजूनही 1-2 विकेटची गरज आहे. जे लगेचच्या लगेच जर आले तर मात्र इथे फायदा होऊ शकतो. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटलाय डापेस्टीच्या बाहेर आहे. पंचांचं काम इथे वाढवलंय. व्हाईट बॉलचा इथे इशारा केला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. विजयदुर्ग टीम इथे कमबॅक करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. विकेटच्या शोधात आहे. पुन्हा एकदा झपकन चेंडू आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर दुधारी तलवार आहे. मी तुम्हाला सांगितलं की कधी चेंडू आतमध्ये तर कधी बाहेरच्या बाजूला तर कधी अतिरिक्त उसळी तर कधी सबमरीन डिलिव्हरी देखील आपण बघितलेली आहे. कटरचा देखील चांगला वापर होऊ शकतो कारण असलेली ग्रीप त्या ग्रीपवरती जर गोलंदाजी केली तर मात्र त्याचा फायदा होऊ शकतो. प्रामुख्याने ज्या खेळाडूंना लेदर बॉल वरती गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे ते नक्कीच या चेंडूचा चांगला वापर करतील कारण एका बाजूने असलेला अर्धा चेंडू आपण बघतोय जो रबर आहे तर दुसऱ्या बाजूने इथे टेनिस बॉल वरती देखील कामगिरी करण्यासाठी या गोलंदाजीमध्ये तुम्हाला अनुभवाची गरज लागणार आहे. संपली आहेत 3 षटकानंतर 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश राठोड यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल उजयष्टीच्या लगत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शुभम गाडे सर आहेत तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर आहेत तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी आणि अजय आवळे सर देखील आहेत. चारही पंचांचा पॅनल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. इथे देखील फुल टॉस सरळ पॅटने इथे उत्तर दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील. सिंगल मिळेल. मध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या 41. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम गाडे सर नुकतीच इंडिया कप ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. सिंगल इथे वेगवान आहे. इंडिया कप सारखी देखील स्पर्धा शुभम गाडे सरांनी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा एनबी ट्रॉफी मध्ये देखील आपण त्यांचं कामकाज पाहिलेलं आहे. तर स्क्वेअर लेग पंचांमध्ये आपण पाहतो अक्षय निर्मल सर आहेत यांनी नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये देखील आणि त्याचबरोबर यूपी असू द्यात बिहार असू द्यात उत्तराखंड असू द्यात अगदी त्या ठिकाणी जाऊन देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील स्पर्धा ज्या पंचांनी गाजवल्या ते देखील आहेत. इथे मात्र षटकार 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. विजयाचं समीकरण थोडंसं समीप आलंय. पुढची दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. फिल्डिंग टीम पुढच्या टीमला विनंती आहे की आपल्या मीटिंग्स लगेच घ्या. डगआउटच्या दिशेने लगेच मार्गक्रमण करा. आतले खेळाडू बाहेर येण्या अगोदर ती तुम्हाला आतमध्ये जायचंय या गोष्टीचं पालन करा कारण ही सूचना तुमच्यापर्यंत देण्याचं काम मी करतोय. सहकार्य करावंच लागेल कारण आयोजन कमिटी कुठली वेगळी नाहीये. ही आपलीच आयोजन कमिटी आहे आणि आपल्या सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. सांगितलंय की कुठलीही षटकं कमी होणार नाहीत परंतु खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अवघड विषय तुम्हाला सोपा करून दिला त्याचप्रमाणे मला अवघड वेळ आहे ती मात्र सोपी करून द्यायची आहे.
पुढच्या मॅच मध्ये देखील सचिन ढवळे सर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक मोठी मॅच आहे यानंतर देखील 7 धावेंची अजूनही गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या 50 अप. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 6 धावेंची गरज आहे. हे डगआउट आपण पाहतोय अजिंक्य तारा स्मॅशरचं आणि अगदी खुश आहे कारण ही तिसरी मॅच आणि तिसरी मॅच देखील जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. म्हणजे सुपर 8 मध्ये जाण्याचा जो प्रवास आहे तो इथे जवळपास निश्चित केला जातोय. ते देखील जोरदार अपील. पंचांवरती इथे प्रेशर टाकण्याचं काम केलं जात आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं या पंचांकडे अनुभव किती आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती ते कुठलाही खेळाडू असू द्यात किंवा कुठली सिच्युएशन असू द्यात ते अगदी धाडसाने तो निर्णय देतात आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत देण्याचं काम या सर्व पंच पॅनल कडून केलं जातं. अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सर, समित जोशी सर, त्याचबरोबर नेहमीच ज्यांची इथे माहिती दिली जाते ते खऱ्या अर्थाने फेकी गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अजय आवळे सर हे देखील फार अनुभवी आहेत. उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट पंच देखील आहेत. षटक 5 सुरुवात होईल. 50 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे. थोडंसं सोपं आव्हान आहे. हा चेंडू मात्र फुल टॉस. लॉंग लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये आणि बॉल मात्र वेगात अतिवेगात सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. सुरेख फटका इथे खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करण्यात आली. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी आहे आणि या चेंडूवरती एकतर अवांतर अथवा चौकार या दोनच गोष्टी इथे येणं स्वाभाविक होतं आणि त्यामध्ये चौकार तर आलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 54 धावा झाल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 55. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर आर लेवल. अजिंक्य तारा स्मॅशर्स हा संघ तिसऱ्या मॅच मध्ये देखील विजयी पताका इथे मिरवतात. याचा अर्थ सुपर 8 ला जाण्याचा हा मार्ग मात्र मोकळा आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. ती सिंगल इथे वेगवान पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे परंतु सामना इथे समाप्त होतोय. अजिंक्य तारा स्मॅशर्स हा संघ तिसऱ्या मॅच मध्ये देखील या लीग मध्ये विजय नोंदवतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन आहे. तर जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. चला पुढची टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ लावू नका. लगेच बाकीचे खेळाडू बाहेर यायच्या अगोदर ती तुम्हाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ही सूचना आहे. थोडीशी घाई करा. आपण त्यांना हात मिळवू द्या परंतु तुम्ही आतमध्ये जाऊन लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ लावू नका प्लीज. ही वारंवार ही सूचना दिली जाते. सिंहगड कॅपिटल्स चला लवकर प्लीज. आपल्याला ही विनंती आहे थोडीशी घाई करूयात आपण कारण काल देखील ऑफिशियल टाइम जे आहेत ऑफिशियल जे आहेत त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण जवळपास काल 2 वाजलेले आहेत रात्रीचे. सकाळी 8 ला यायचं आणि 2 ला जायचं. त्यांची देखील काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. थोडीशी काळजी घ्या. आपण सर्वांना सहकार्य करायचं. कोणी इथे बिना सहकार्याशिवाय कामगिरी करू शकणार नाही. खेळाडूंना ज्याप्रमाणे खेळाडूंचं सहकार्य लाभतं त्यामुळेच ऑफिशियल टीमला देखील तुमच्या सर्व खेळाडूंचा वेळेचं इथे बंधन पाळूनच सहकार्य द्यावं लागेल. चला महेश सर तुमचं क्षेत्ररक्षण आहे लगेच लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. दोन्ही पंच आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मैदानाचा ताबा घ्या आणि आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत जिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये या. आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल.
आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत जिथे मॅन ऑफ किताब दिला जाईल. आघाडीचे बॅटर, चला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे. आपण आत्तापासून वेळ वाचवला तर आता कदाचित आपण पुढे देखील ती वेळ वाचवणार आहोत. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पुढची मॅच देखील वेळेत सुरू होतीये. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण वेळ थोडासा वाचवणं हे फार गरजेचं आहे. जरी प्रत्येक संघाने थोडा थोडा वेळ वाचवला तरी देखील फार मोठा फायदा आयोजन कमिटीला होईल, संपूर्ण ऑफिशियल टीमला होईल. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येणार आहे. शरद दौंड सर आपल्या बरोबरीने इथे जोडले जात आहेत. तर चला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण प्रदान करतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. नुकत्याच